माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पापरी तालुका मोहोळ येथील शेतकरी महिला शोभा बाबूराव डोंगरे वय वर्ष 35 यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली असून उष्माघाताचा मोहोळ तालुक्यातील गेल्या 15 दिवसातील हा दुसरा मृत्यू आहे. या संदर्भात मृत शोभा यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबीय शेतजमिनीमध्ये असून त्यांनी गुलछडी या फुलाची लागवड केली होती. सकाळी लवकर शेतामध्ये जाऊन फुलं तोडून व्यापाऱ्याला द्यावीची अशी पद्धत त्यांची आहे. त्याच पार्श्वभूमीवर शोभा डोंगरे यांनी फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. दुपार 1:30 वाजेपर्यंत फुले तोडली. दरम्यान त्याचवेळी त्यांचे पती बाबूराव डोंगरे त्या शेतात आले. त्यांनी जाताना पिण्यासाठी पाणी नेले होते. घशाला कोरड पडल्याने शोभा हे पाणी प्यायल्या. त्यावेळी कडक ऊन देखील होते. दरम्यान पाणी पिल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी ही घटना त्यांच्या पतीला सांगितल्यानंतर दोघांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तपासून उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गेल्या 16 एप्रिल रोजी अशाच प्रकारची एक घटना खवणे तालुका मोहोळ येथे शेतकरी रमाकांत भोसले झाली होती. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे असलेले पती दुपारी घरी गेल्यानंतर त्यांनी शोभा ही फुले तोडत असताना पिण्यासाठी पाणी दिले असता थोड्या वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. अचानक अशा प्रकारे प्रकृती खालावणे हा उष्माघाताचा स्ट्रोक असे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून सर्वांनी उष्माघाताचे वाचण्यासाठी काळजी घ्यावी हा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.